नमस्कार, मी राजेंद्र गर्ग, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज जे आहे 142 कल्याणपूर्व या मतदारसंघाच्या विजयी उमेदवार सौ सुरभा गणपत गायकवाड यांच्या समवेत मी त्यांचं आता हार्दिक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी त्यांना विचारायला मागेन की ताई, या तुमच्या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्यायला? नक्कीच देईन मी. जे माझे वरिष्ठ आहेत, मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा पवार साहेब, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे, तसेच माझे जे कार्यकर्ते आहेत आणि सदैव माझ्या पाठीशी, म्हणजे प्रत्येक जिथे श्रीमंत असू दे किंवा माझ्या इकडं मानेरा आशेरा असू दे किंवा माझ्या ह्या इथे असो, प्रत्येक ठिकाणी जिथे जायचं तिथे माझे कार्यकर्ते सदैव माझ्या पाठीशी उभे राहिलेले, त्यांचा याच्यात मोठा वाटा आहे. आणि जे माझे हे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माझे धीर आहेत, अभिमन्यू गायकवाड, दत्ता गायकवाड, विनोद ठाकूर, हे पण आहेत माझ्यासोबत. त्यांनी खूप खूप सपोर्ट केला मला. आणि महिला आहेत, वंदना मोरे झाले, तसेच माली मॅडम आहेत आणि भरपूर म्हणजे सर्वच अध्यक्ष आमची महिला मंडळाची, म्हणजे जसा माझ्या प्रसंग आला तसं त्यांनी माझी साथ सोडली नाही. प्रत्येक ठिकाणी जायचं तिथे माझ्या त्या सोबत असं, हा श्रेय सगळा त्यांना जातो. आणि आणखी एक प्रश्न. आता तुम्ही आमदार झालेले आहात, आता तुम्ही विधानसभेत निवडून गेलेले आहात. या मतदारसंघातल्या कुठल्या प्रश्नाला तुम्ही पहिल्यांदा हात घालता? मागण्या भरपूर आहेत. आणि कसं आहे, इथे ज्या म्हणजे आता गार्डन नाही आहे, ज्या आरक्षण जागा आहेत त्या महापालिकेच्या ताब्यात आहेत. आणि हॉस्पिटल एक हवं आहे इथे लेडीजसाठी, म्हणजे हॉस्पिटल नाही, त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन, गार्डनसाठी प्रयत्न करेन. ज्या आरक्षित जागा आहेत त्यांना मी एक महापालिकेच्या याच्यातून धन्यवाद. तुमच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगल्या बोलल्या, नंतर बोलणार.